ऋषी पंचमीची कहाणी. ऐका ऋषींनो तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तेथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढे एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म झाला. देवाची करणी, दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. हा तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी. आपल्या आल्या ब्राह्मणाचा समाचार घे. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिने 4 भाज्या कोशिंबीर केली. खिरीचा स्वयंपाक केला. तितक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नी मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचा पातक लागेल म्हणून उठली. पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतो कुलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणानं जेवू घातलं. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, मी आज उपाशी आहे. मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या पातेल्यातला शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कुलीत घेऊन माझ्या कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवला. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागलीच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं. दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. त्या दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथे ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलांनी सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसं मिळेल? या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचे व्रत कर. हे व्रत कसे करावे? भाद्रपद महिना येत आहे. चांदण्या पंखातील पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्टानं दंतधावन करावं. आवळ्याची काठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे. मग अंघोळ करावी. धुतलेले वस्त्र नेसावे. चांगल्या ठिकाणी जावं. अरुणगतीसह सप्त ऋषींची पूजा करावी. सतत 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होते? रजस्वलाचा दोष नाहीसा होतो. पापांपासून मुक्तता होते. नाना स्थानांचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनी इच्छिल कार्य होतं. मुलानं हे व्रत केलं. त्याचं पुण्य त्या आपल्या आई बापाला दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.